त्या आंदोलनासाठी अभ्यास करणारी समितीची बहुसंख्येने उपस्थित राहावं याच अनुषंगाने यासाठी नरेंद्र जाधव यांच्या कोर कमिटीची सभा झाली। त्याचबरोबर शिक्षण मंत्री श्री दादा भुसे पूर्ण राज्यातील पेन्शनग्रस्त बंधू आणि भगिनींची ही आपण एक सर्वसामान्य जनरल मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आपण या 2 दिवसाचं अर्थात आंदोलन जाहीर करून त्या आंदोलनाची सुरुवात आपण आज करत आहोत। आपल्याला सर्व माहित आहे, यापूर्वी माहित आहे की फक्त नोव्हेंबर पासून आतापर्यंत कमी वेळात आपली संघटना कशा प्रकारे पुढे झेप घेत आहे हे आपल्याला ज्ञात आहे। आपल्या संघटनेची निर्मिती कहाणी कशी झाली हे आपण बऱ्याच वेळेस ऐकलं, वाचलं, पाहिलं। आपण पोहोचवू शकतो माहिती, बंधू आणि भगिनींनो, किमान माहिती पोहोचवू शकतो, ती पोहोचवायची आहे। कारण हा नोव्हेंबर किती काळाचा असणार 2010 साली त्यामुळे आपल्याला लढत राहायचं आहे। आपल्या या महाराष्ट्र शासनाने हा माहिती स्पष्ट आहे त्या पोहोचवायची। निर्णय घेतला की पूर्वलक्षी प्रभावाने 2005 पूर्वी जे सेवेत आहे आणि त्यांना 100% ग्रँट आहे अशाच शिक्षक आणि त्यांना जुनी पेन्शन योजना लागू राहील। अन्यथा नोव्हेंबर 2005 नंतर ज्यांना 100% ग्रँट नाहीये, अनुदान नाहीये अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आज आपण डीसीपीएस योजना लागू केली। ही डीसीपीएस योजना लागू करताना 5 वर्ष अगोदर पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू केली। राज्यातील शालेय शिक्षण आपण पुढे त्यावरती बरेच वेळेस चर्चा केली। आपल्या लहान बालकांच्या मनावरती परिणाम होईल, त्यांचं भविष्य आपण व्यक्त करण्याची संधी देणार आहोत। भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की संत टक्का आर्थिक विकास सहभागी असणाऱ्या आणि जास्तीत जास्त 5 लोकांना प्रत्येकी 2 मिनिटं इकडे सरक न बोलू भाऊ, त्यांचा सहभाग जास्तीत जास्त या आंदोलनामध्ये करायचा आहे। त्यांचं मनोगत काय आहे आपल्याला स्थापन करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, राज्य शासनाचा GR निघण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, संत टक्के आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, एवढ्याच एका विषयावरती 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायची संधी आपल्याला